नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बघा या व्हिडिओमध्ये आपण एक खूप महत्वाची कन्सेप्ट बघणार आहोत. बघा, बऱ्याच विद्यार्थ्यांना शेकडा नफा, शेकडा तोटा किंवा शेकडा सूट म्हणजे डिस्काउंट असतं, डिस्काउंट पर्सेंटेज हे काढताना खरेदी किंमत घ्यावी का विक्री किंमत घ्यावी का छापील किंमत घ्यावी हे समजत नाही. मग विद्यार्थी मित्रांनो, पहिल्यांदा आपण या व्हिडिओमध्ये सर्व कन्सेप्ट आपण क्लिअर करूया. मग शेवटी बघू आपण की नेमका शेकडा नफा, शेकडा तोटा, शेकडा सूट हे कसं काढायचं. त्याचं सूत्र आपल्याला पाठ करायची गरज नाही. त्यासाठी आपल्याला पहिल्यांदा एक छोटी स्टोरी बघूया आपण. बघा, आपल्याकडे एक दुकानदार आहे, बरोबर. काय दुकानदार, रिटेलर म्हणजे आपल्या गावात मार्केटमध्ये कसं एक छोटा दुकानदार असतो, तसं एक दुकानदार आहे. बघा, त्याचं नाव आहे सम्यक. काय त्याचं नाव आहे? सम्यक. बघा विद्यार्थी मित्रांनो, याचं काय आहे? साडीचं दुकान आहे. काय याचं? एक साडीचं दुकान आहे. मग विद्यार्थी मित्रांनो, तो काय करतो बघा, त्याला साड्या विकायच्यात. मग तो काय करतो? आधी कंपनीमध्ये जातो, जिथे साड्या बनतात, बरोबर. कंपनीमध्ये जातो, तो तिथं मागणी करतो साड्याची. म्हणजे कंपनीवाले काय करतात, त्याला साडी 100 रुपयाला देतात. एक साडी 100 रुपयाला. काय एक साडी 100 रुपयाला देतात. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, सम्यकनं साड्या खरेदी केल्यात कंपनीमधून, त्याला कितीला पडली? 100 रुपयाला पडली, बरोबर आहे का. पुन्हा मग आता काय झालं, सम्यकनं साड्या आणल्या, दुकानामध्ये ठेवल्या. मग आता साडी 100ला आणली, तो 100ला विकणार आहे का? नाही. मग काय करतो तो, साडीवरचं जे लेबल आहे तो लेबल चेंज तरी करतो, नाही स्वतः नवीनच लेबल लावतो, बरोबर का. त्याच्यावर छापतो, किंमत काय करतो? छापतो. शिक्क्यानं असेल ना प्रिंटरनं प्रिंट करून असेल, कशी छापतो, काय अडचण आहे का? नाही. मग काय करतो, 100ची साडी आहे, तो काय करतो, त्याच्यावर किंमत छापतो 200. उदाहरणादाखल आहे. मग तो काय करतो, किंमत छापतो 200 रुपये, बरोबर का. पण विद्यार्थी मित्रांनो बघा, 100ची साडी त्यानं 200ला काय त्याच्यावर छापले. पण गिराईक काय करते, आता सम्यकडे आले, सम्यकच्या ओळखीचे काय, थोडं कमी करा ना पैसे, महाग होईल साडी, असं तसं, बरोबर. मग सम्यक काय करतो, त्यांना सूट देतो, त्यांना डिस्काउंट देतो, कमी करते ना पैसे. सम्यक कितीला द्यायला त्यांना, समजा त्यानं सम्यकनं दिली त्यांना साडी 180 रुपयाला, बरोबर आहे का. विद्यार्थी मित्रांनो, बऱ्याच जणांना हे कळत नाही, यातली खरेदी किंमत कोणती, विक्री किंमत कोणती, छापील किंमत कोणती. बघा, आता विषय कुणाचा चालू आहे? सम्यकचा चालू आहे. हे सगळे व्यवहार कोणी केलेत? सम्यकने केलेत. मग विद्यार्थी मित्रांनो, सम्यकनं कंपनीतून साडी कितीला घेतली? 100ला. म्हणजे सम्यकनं खरेदी केली साडी, बरोबर आहे का. सम्यकनं साडी खरेदी केली, म्हणून या 100ला काय म्हणायचं? खरेदी किंमत. काय म्हणायचं? खरेदी किंमत. किंवा त्याला आपण कॉस्ट प्राइस पण म्हणतो. काय म्हणतो? कॉस्ट प्राइस. पुन्हा आता बघा, आता सम्यकनं साडी केली खरेदी 100ला, विकली 180ला. शेवटी विकली कितीला? 180ला. या 200चा काही संबंध आहे का मध्ये? 200चा काही संबंध नाही. पण 200 काय, सम्यकनं त्या साडीवर छापली आहे किंमत. ती काय केली? छापली आहे, मार्क केली आहे, बरोबर का. याला काय म्हणायचं? छापील किंमत. याला काय म्हणायचं? छापील किंमत. किंवा त्याला इंग्रजीमध्ये म्हणतो मार्कड प्राइस. आता बऱ्याच कंपन्या स्वतः छापील किंमत आगाऊ लावून देतात, बरोबर का. ज्या त्या दुकानदाराच्या हिशोबाने छापील किंमत आगाऊ लावून देतात, त्याच काय अडचण नाही. पुन्हा आता 180ला काय केले, सम्यकनं साडी विकली. ऍक्च्युअल साडी कितीला विकली? 180ला. ह्याला काय म्हणायचं? विक्री किंमत किंवा सेलिंग प्राइस. काय म्हणायचं? विक्री किंमत किंवा सेलिंग प्राइस. बघा विद्यार्थी मित्रांनो, सम्यकनं साडी घेतली, त्याला म्हणायचं खरेदी किंमत. त्यानं त्याच्यावर छापली, मार्क केली, त्याला म्हणायचं छापील किंमत. आणि त्यानं ऍक्च्युअल मध्ये पुढल्या माणसाला कितीला विकली, गिरायकाला कितीला विकली, त्याला म्हणायचं विक्री किंमत. मग विद्यार्थी मित्रांनो, आता बघा, आता पहिल्यांदा आपण नफा आणि तोटा हे समजून घेऊ. नफा केव्हा होत असतो? बघा, त्यानं जर खरेदी किंमत कमी असेल आणि खरेदीपेक्षा जास्तीला विकली तर त्याला नफा होत असतो. म्हणजे कसं, समजा त्यानं साडी आणली 100 रुपयाला आणि त्यानं विकली 200ला. बघा, साडी कितीला आणली त्यानं? 100ला आणली, विकली 200ला. विद्यार्थी मित्रांनो, त्याला आगाऊचे 100 भेटत, त्याला फायदा व्हायला 100चा. तिथं काय झाला? नफा झाला. नफा कधी होत असतो हे लक्षात ठेवा. बघा, नफा कधी होत असतो माहितीये का? नफा हा जेव्हा आपली विक्री किंमत, त्याला आपण सेलिंग प्राइस म्हणू, जेव्हा सेलिंग प्राइस ही जास्त असते, विक्री किंमत ही जास्त असते खरेदीपेक्षा, त्याला काय म्हणायचं? नफा म्हणायचं. तेव्हा आपल्याला नफा होतो. पण विषय काय झाला, सम्यकनं साडी आणली 100ला, खरेदी कितीला केली? 100ला. पण विषय काय झाला, त्याने विकली काही कारण असतं 80 रुपयाला विकली. किती? 80 रुपयाला विकली. विद्यार्थी मित्रांनो, आणले 100ला, विकली 80ला, तर त्याला 20 रुपये लॉस झाला ना. म्हणजे 20 रुपये कमी मिळाले त्याला. त्याला काय झालं? 20 रुपये कमी मिळाले. मग काय झालं? त्याचा तोटा झाला, नुकसान झालं. त्याचा काय झालं? लॉस झाला. विद्यार्थी मित्रांनो, तोटा, लॉस केव्हा होत असतो? बघा, खरेदीपेक्षा म्हणजे विक्रीपेक्षा खरेदी
जास्त आहे त्याची, विक्रीपेक्षा खरेदी जास्त आहे. तोटा केव्हा होत असतो? जेव्हा कॉस्ट प्राइस ही जास्त असते तेव्हा तोटा होत असतो. हे तर तुम्हाला सर्वांना माहिती आहे. पण आपल्याला मूळ काय शिकायचे? शेकडा नफा, शेकडा तोटा आणि सूट शिकायची. मग विद्यार्थी मित्रांनो नीट बघा आता समजा सम्यकनं साडी आणली 100 रुपयाला आणि विकली 180 रुपयाला, त्याला काय झालं? नफा झालाय. मग विद्यार्थी मित्रांनो नफा आपण कशावर काढत असतो? नेहमी आपण खरेदी किमतीवर नफा काढत असतो. तसाच तोटा आपण कशावर काढत असतो? खरेदी किमतीवर. कधीही लक्षात ठेवायचं, शेकडा नफा शेकडा तोटा असं विचारलं, शेकडा नफा शेकडा तोटा प्रॉफिट म्हणजे पर्सेंटेज लॉस विचारला तर कधी पण खरेदी किंमत लक्षात ठेवायची. विद्यार्थी मित्रांनो नीट बघा आता, समजा प्रॉफिट किंवा लॉस पर्सेंट म्हणजे शेकड्यामध्ये विचारले तर काय करायचं बघा. जर प्रॉफिट झाला असेल तर प्रॉफिट घ्यायचा, लॉस झाला असेल लॉस घ्यायचा. गणितात जे झालंय ते घ्यावं लागेल ना आपल्याला. प्रॉफिट झाला तर प्रॉफिट घ्या, लॉस झाला तर लॉस, कोणीपैकी एकच होणार ना. आणि छेदस्थानी बघा नेहमी हे वाक्य लक्षात ठेवायचं, प्रॉफिट किंवा लॉस टक्के काढायचं असेल तर नेहमी छेदामध्ये खरेदी किंमतच घ्यायची, दुसरा विचार पण करायचा नाही आणि टक्क्यात काढायचे म्हणून गुणिले 100 करायचं, विषय संपला. हे सूत्र पाठ नाही करायची गरज. काय म्हणायचं बघा, प्रॉफिट किंवा लॉस पर्सेंटेज काढायचा असला अंशामध्ये प्रॉफिट किंवा लॉस ठेवायचे, छेदात खरेदी किंमत ठेवायची, गुणिले 100 करायचा, विषय संपला. बरोबर का? हे झालं शेकडा नफा शेकडा तोटा. बघा फक्त विसरते काय, खाली काय घ्यायचं छेदामध्ये, तर कॉस्ट प्राइस खरेदी किंमत घ्यायची. आता पुढलं बऱ्याच जणांना कन्फ्युजन असतं की सूट. आता विद्यार्थी मित्रांनो नीट बघा आता ह्याच स्टोरीमध्ये. आता सम्यकला ते गिराईक काय म्हणलं, नाही नाही किंमत कमी करा जरा, बरोबर आहे का? पण सम्यक ते गिरायकाला किंमत किती सांगितली होती? 200 सांगितली होती ना. गिरायकाला माहिती का त्याला 100 रुपये किंमत नाही ना. गिरायकाला किती सांगितली? 200. गिरायक काय म्हणते? 200 मध्ये कमी करा. काय 200 मध्ये कमी करा? म्हणजे सूट कशावर मागता येते? 200 वर. म्हणजेच कोणत्या किमतीवर? छापील किमतीवर. विद्यार्थी मित्रांनो सूट कशावर असते? छापील किमतीवर असते. खरेदी किमतीचा आणि सुटीचा काही संबंध नसतो. सूट कशावर असते? छापील किमतीवर. बघा ना आपण दुकानात गेलो, जे स्टिकर असते त्याच्यावर समजा एखादा शर्ट आहे किती 500 रुपयाला, आपण काय म्हणतो थोडं 10% कमी करा. कशावर? 500 वर कमी करा म्हणतो, बरोबर. नेहमी लक्षात ठेवायचं, सूट कशावर असते? सूट असते छापील किमतीवर किंवा मार्केट प्राइसवर. त्यालाच आपण एमपी पण असं लिहितो, काय मार्केट प्राइस. मग विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवायचं, सूटला आपण इंग्लिशमध्ये काय म्हणतो? डिस्काउंट. काय डिस्काउंट पर्सेंट म्हणजेच शेकडा सूट. शेकडा सूट काढायचं झालं तर काय करायचं? जेवढं डिस्काउंट दिलंय, काय किती दिले तर डिस्काउंट 20 रुपये दिले बघा, 200 मधून 180 दिले म्हणजे 20 रुपये कमी केले. काय करायचं? डिस्काउंट लिहायचं. छेदस्थानी बघा डिस्काउंट म्हणलं की छापील किंमत. कशावर असते डिस्काउंट? छापील किमतीवर म्हणजे मार्केट प्राइसवर. आणि टक्के म्हणलं की गुणिले 100. विद्यार्थी मित्रांनो शेकडा सूट डिस्काउंट पर्सेंटेज कसं असतं? D/MP इंटू 100. बघा आता विद्यार्थी मित्रांनो दोन्ही गोष्टी काढू आपण. आता इथं प्रॉफिट पर्सेंटेज लॉस पण काढू आणि शेकडा सूट पण आपण काढू, त्यासाठीच व्हिडिओ करायचा ना आपण. बघा आता विद्यार्थी मित्रांनो खरेदी कितीला केली? 100 ला. विकली किती? 180 ला. नफा किती झाला? 80 रुपये झाला, बरोबर का? नफा किती झाला? 80 रुपये. मग विद्यार्थी मित्रांनो बघा आपण काय लिहिलं, प्रॉफिट पर्सेंटेज इज इक्वल टू प्रॉफिट अपॉन सीपी इंटू 100. आता तुम्ही म्हणता इथं लॉस का लिहिलं नाही? झालायच प्रॉफिट, लॉस लिहायची काय गरज आहे का? नाही. मग चला मग प्रॉफिट जर प्रॉफिट किती झाला? प्रॉफिट बघा 180 मधून 100 गेले 80. प्रॉफिट जवळ 80 लिहा. सीपी किती आहे? 100 आहे. लिहा 100 इथं आणि 100 द्या तसे. आता आपण काटाकाटी करू. 100 एक 100, 100 एक 100 कटलं. आता राहील काय? 80 गुणिले किती असतं? 80%. विद्यार्थी मित्रांनो शेकडा नफा किती झाला आपला? 80% झाला. शेकडा नफा किती झाला? 80%. आता आपण शेकडा सूट काढूया. काय काढूया? शेकडा सूट. शेकडा सूट सूत्र आता सांगितलं होतं बघा. एवढंच लक्षात ठेवायचं, सूट कशावर काढतो आपण? छापील किमतीवर. आणि टक्क्यात काढायचं म्हणलं की गुणिले 100. संपलं. हो का? डिस्काउंट पर्सेंटेज म्हणजे काय? डिस्काउंट अपॉन कोणती? मार्केट प्राइस इंटू 100. सूत्र पाठ करायची गरज नाही. डिस्काउंट किती भेटले बघा? डिस्काउंट छापील किमतीवर असतं. 200 ची वस्तू त्याने 180 दिली म्हणजे किती? 20 रुपये सूट दिली. डिस्काउंट किती दिले? 20 दिले पैशामध्ये. मार्केट प्राइस किती आहे? 200 आहे. लिहा ना 200, बरोबर आहे. 100 ला 100. बघा 2 शून्य कटले, 2 शून्य कटले, 100 उडाला विषय. बेक बे 92 20. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो शेकडा सूट किती दिली आपल्याला? 10%. शेकडा सूट किती दिली? 10%.
बघा मग विद्यार्थी मित्रांनो, आपण प्रॉफिट पर्सेंटेज, लॉस पर्सेंटेज शिकलं, शेकडा सूट शिकली. अशा पद्धतीने आपण खरेदी किंमत म्हणजे काय, छापील किंमत म्हणजे काय, विक्री किंमत म्हणजे काय हे सुद्धा आपण बघितलेलं आहे. धन्यवाद.